नमस्कार, मी नम्रता वागळे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोस्तीत कुस्ती ही महाराष्ट्राला खरं तर नवी नाहीये, पण दोस्तीत कुस्ती सध्या महाराष्ट्रात राजकीय आखाड्यामध्ये दिसते. ती आहे महाराष्ट्राची सत्ता चालवणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधली. आणि आता चर्चा तर होणारच, कारण जवळ आलेल्या आहेत महापालिका निवडणुका आणि त्याच निमित्ताने या चर्चांची रोखठोक उत्तरं देण्यासाठी माझा कट्ट्यावरती आलेले आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत. आपण अपेक्षा करूया त्यांच्या रोखठोक या सदराप्रमाणेच कट्ट्यावरच्या आमच्या कट्टेकरांनी विचारलेल्या प्रश्नांनाही ते रोखठोक उत्तरं देतील. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. गेले काही दिवस सगळा देश, गेले 25 दिवस नोटबंदी आणि त्याच्यातनं त्याचे जे काही परिणाम होत आहेत ते बघतोय. सामन्यानं शिवसेनेनं नोटबंदीच्या विरोधात खूप आक्रमक पवित्रा घेतलेला आम्ही बघितला. मध्यंतरीच्या काळामध्ये राजनाथ सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी गुप्तगू झाल्याचं तशा बातम्या आल्या. शिवसेनेचे खासदार जाऊन मोदींना भेटले, त्याच्यात संदर्भातल्या काही बातम्या आल्या. एकूण शिवसेनेचं नोटबंदीच्या बद्दलचं मत बदलते असं चित्र होण्यापूर्वीच सामन्यातून मात्र तुम्ही सातत्यानं नोटबंदीच्या विरोधामध्ये तलवार जी परजून सुरुवात केलेली आहे ती काही थांबताना दिसत नाही आहे. एक लक्षात घ्या, सामना आणि शिवसेना वेगळे नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी नोटबंदीला किंवा त्याने जो निर्णय घेतला प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी पावलं उचलली आहे त्यानिमित्तानं त्याला अजिबात विरोध केला नाही, पाठिंबा दिला. पण जे अराजक निर्माण झाले आहे देशामध्ये, जी भीती निर्माण झाली आहे, घराघरामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आत्तासुद्धा आजच्या दिवशीसुद्धा आपण जर रस्त्यात येताना मी पाहिलं, अजूनही रांगा संपलेल्या नाही आहेत. लोक आपल्या पगाराचे पैसे काढू शकत नाही आहेत. हे निर्णयानंतरची अंमलबजावणी जी आहे ती अत्यंत ढिसाळ, कुठलीही तयारी न करता आणि फक्त लोकांचा छळ हा विषय शिवसेनेने घेतला. आणि सत्तेत असताना अशा प्रकारच्या भूमिका मांडण्यासाठी धाडस लागतं, हिंमत लागते. ती हिंमत शिवसेना पक्षप्रमुखाने आणि सामनानं दाखवली. याबद्दल तुम्ही आमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हाला काय नेमकं अपेक्षित होतं जे आत्ता झालेलं नाही आहे? तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं? विश्वासात घ्यायचा प्रश्न नाही आहे. काही निर्णय हे गोपनीय असू शकतात, पण हा जो निर्णय घेतला हा सरकारला सुद्धा माहीत नव्हता असं लोक म्हणत आहेत. महत्त्वाच्या मंत्र्यांना माहीत नव्हता असं म्हणत आहेत. हा निर्णय कोणी घेतला? ठीक आहे, फक्त प्रधानमंत्र्याने घेतला असेल, पण तरीसुद्धा खाली तयारी करताना पण त्यांना बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांचे पैसे लपवायची संधी त्यांनी दिली नाही. त्यानिमित्ताने पैसे कोणाचे लपलेत आणि कोणाचे नाही हा येणारा काळ ठरवेल. उत्तर प्रदेशच्या निवडणुका ठरवतील. मी स्पष्ट म्हणतो, आज जे रांगेत लोक उभे आहेत ना तुमच्या आमच्यासारखे सामान्य, का त्यांच्याकडे लपवायला पैसे होते का? ज्यांनी खऱ्या अर्थानं रांगेत उभं राहायला पाहिजे होतं अशी लोकांची अपेक्षा होती, त्यातला एकही माणूस रांगेत दिसत नाही आहे. असं जगभरात म्हटलं जातं की सगळ्यात जास्त काळा पैसा कुठे असेल तर या मुंबईतल्या सिने उद्योगात. तुम्ही रांगेत उभा राहिला होतात का? स्वतः मी रांगेत उभा राहिलेलो आहे. स्वतः माझ्या घरातले लोक रांगेत उभे राहत आहेत. आपण सगळे मध्यमवर्गीय लोक आहोत. आपण कुठल्याही पदावर गेलो तरी आपण सगळे मध्यमवर्गीय माणसं आहोत ना. मी माझ्या आईला महिन्याला पैसे देतो घर चालवायला, त्यातून ती थोडी थोडी बचत करते. कोणासाठी? मुलांसाठी, नातवंडांसाठी काही करायचं आहे. ही आपल्या घरातली मध्यमवर्गीयांची पद्धत आहे. ती तांदळाच्या डब्यात साठवून ठेवते, साखरेच्या डब्यात साठवून ठेवते. प्रत्येक महिलेकडे, गृहिणीकडे 40-50 हजार रुपये ती ठेवूनच देते. आपल्याला माहीतसुद्धा नसतं आपल्या आईने किती वाचवलेत, आपल्या पत्नीने किती वाचवले, हे नंतर कळतं. हा काळा पैसा आहे. हा काळा पैसा घेऊन कधी रांगेत उभी राहणार आहे का बिचारी? किती उद्योगपती रांगेत तुम्हाला दिसत आहेत? कोट्यावधीचा पगार घेणारे जे आपण आकडे पाहतो, किती CEO रांगेत उभे दिसत आहेत. सिने उद्योगात सगळ्यात जास्त काळा पैसा असं आपण म्हणताय ना या मुंबईतल्या. किती सगळे स्टार, सुपरस्टार, ॲक्ट्रेसेस, प्रोड्युसर्स रांगेत उभे तुम्हाला दिसले. या रांगा तुम्हाला कुठे दिसत आहेत? जोगेश्वरीत दिसतील, अंधेरीत दिसतील, दादरला दिसतील, मुलुंडला दिसतील, भांडुपला दिसतील. या रांगा तुम्हाला फार जुहूत दिसणार नाहीत, कप परळला दिसणार नाहीत, वार्डन रोडला दिसत नाहीत. ते सगळे लोक आरामात बसलेले आहेत. म्हणजे पण का? म्हणजे काय त्याच्यामागचं कारण काय आहे? हे आता सरकारने शोधलं पाहिजे. ह्यांचा पैसा गेला कुठे? हा आधीच गेला. आता तुम्ही पहा, आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण मार्च महिन्यामध्ये तुम्हाला चित्र दिसेल अत्यंत वाईट. मुंबईसारख्या शहरामध्ये किमान 15 ते 20 लाख नोकऱ्या जाणार आहेत. याला जबाबदार कोण? हे एकट्या मुंबईचं म्हणतोय मी. कशामुळे जातील नोकऱ्या? हे पहा,
आज आपली खर्च करण्याची ताकद तुम्ही मारून टाकली. आज हजारो नोकऱ्या मॉल्समध्ये आहेत, लाखो नोकऱ्या मॉल्समध्ये आहेत. मी सकाळी एका मॉलमध्ये गेलो होतो एका राजकीय कामासाठी. मॉल रिकाम आहे. मी विचारलं काय, तो गेला 1 महिन्यापासून इथे कोणीच येत नाही आहे. खरेदी परचेसिंग पॉवर संपलेली आहे. रेस्टॉरंट रिकामे आहेत. 60% रेस्टॉरंटचा बिझनेस आज संपलेला आहे आणि भविष्यात तो उठण्याची शक्यता कमी आहे. सिक्युरिटी एजन्सीज बिल्डरांकडल्या, लार्सन टुब्रोसारख्या कंपनीनं 14,000 लोकांना काढल्या आत्ता या क्षणी. गुजरातमधल्या अनेक बंदरांवरती काम ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, टाईल्स बनवणाऱ्या, सिमेंट बनवणाऱ्या, लाखो लोकांना आत्ता नोटिसा दिल्या आहेत. कोळसा, अनेक जे कंटेनर्स थांबवले आहेत त्यांनी, बाहेर येऊ देत नाहीत. हे लाखो कोट्यावधी लोक मार्चमध्ये जेव्हा बेरोजगार होतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशामध्ये अराजक निर्माण होईल. पण असं आहे की मोदींनी सांगितलं 50 दिवस द्या, 25 दिवस झालेत, अजून 25 दिवस म्हणजे टीका करा तुम्ही, पण नाही, टीका करत नाहीये. पंतप्रधानांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही हेच सांगितलं की तुमच्या निर्णयावरती आम्ही शंका घेत नाही आहोत, पण भविष्यातले जे प्रश्न निर्माण होणार आहेत ते आपण कसे सोडवणार. नाही, पंतप्रधानांनी तुम्हाला असंही सांगितलं ना की वर नंतर जाल तेव्हा बाळासाहेबांना काय उत्तर द्याल. तुमच्याकडे ही फार चुकीच्या पद्धतीनं आलेली माहिती आहे. मी तेव्हा हजर होतो, कधी नव्हे तो प्रधानमंत्र्यांसोबत, तुम्हाला सांगतो. मी तिथे होतो ना. आमची फार चांगली चर्चा झाली, आमची युतीच्या संदर्भात चर्चा झाली आणि फार खेळीमेळीत त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी हिंदीमध्ये असं म्हणाले ते जेव्हा ही चर्चा झाल्यावरती, हमको तो एक साथी रहना है ना, आप मुझे छोड़ सकते ना मैं आपको छोड़ सकता हूँ. हमको तो एक साथ काम करना है और मुझे भी ऊपर जाना है. जब मैं ऊपर जाऊँगा मुझे बाला साहब को भी जवाब देना पड़ेगा. हे त्यांचं वाक्य आहे. हे युतीच्या संदर्भातलं आहे. हे 2 पक्षांच्या नात्या संदर्भातलं आहे, जे नातं 25 वर्ष आम्ही टिकवलं. पण त्यांनी किमान मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं या निर्णयाबद्दल, असं चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी निर्णय कधी घ्यायचा हा त्यांचा प्रश्न होता. पण शेवटी हा देश आहे ना, हा युरोपमधला देश नाही आहे ज्याची लोकसंख्या 50 लाख आहे, 1 कोटी आहे, फार तर 2 कोटी आहे, असा देश नाही आहे. हा पूर्ण साक्षर देश नाही आहे. हा पूर्ण डिजिटल झालेला देश नाही आहे. आजही 40% खेड्यामध्ये कॉम्प्युटर नाही आहे. 40-45% खेड्यामध्ये, महाराष्ट्र सोडून द्या, पूर्ण तऱ्हेने वीज आणि लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. तिकडे तुम्ही हा तुमचा विचार कसा राबवणार, डिजिटल आणि या सगळा कॅशलेस वगैरे, कठीण. तुम्ही चर्चा करायला पण असं पाहिजे. आहे की 150 कोटीचा हा देश आहे हो. या 150 कोटीमध्ये आजही 60-65% लोक हे दरिद्र आहेत, गरीब आहेत. बाकीचे मध्यमवर्गीय असतील आणि फक्त काळा पैसा जो खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय ना, तो या देशातल्या फार तर 1% लोकांकडे आहे. त्या 1% लोकांकडला काळा मुख्यत्वे पैसा, राजकारणी आहेत. राजकारणी, उद्योगपती, अंडरवर्ल्ड, त्यांना कुठे हात लागलेला दिसत नाही आहे. राजकारण्यांकडला पैसा राजकारणी घरात ठेवत नाहीत. हा निवडणुकीत वापरला जातो. आणि या देशामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते आहेत ज्यांनी शिवाजी पार्कवर, शिवतीर्थावरून वारंवार सांगितलं की भ्रष्टाचाराची आणि काळ्या पैशाची गंगोत्री ही निवडणूक प्रक्रिया आहे. जोपर्यंत निवडणुकीमध्ये हा काळा पैसा वापरला जातो तोपर्यंत तुम्हाला काळा पैसा नष्ट करणं शक्य नाही. इथे सुधारणा करा. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र ज्या निवडणुका मधल्या काळात झाल्या, विधानसभा असतील, लोकसभा असतील, तो का पांढरा पैसा होता गंगेतनं धुवून आणलेला? जे जिंकले, जे सत्तेवर आले, तो पैसा कुठला होता? चार्टर विमानं भरून इथे पैसे आलेले आहेत. मुंबईचा पैसा बाहेर गेला, चार्टर विमानाने तो इथे उतरला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आणि हे मी ऑन रेकॉर्ड राज्यसभेत बोललेलो आहे. काळा पैसा आपण म्हणताय, हा काळा पैसा सर्वाधिक निवडणुकीत कोणी वापरला? पण याच्यावर ॲक्शन का नाही होत? म्हणजे एरवी सर्वसामान्य माणसाला आत्ता तर अशी स्थिती आहे की कोणाकडे बँकेत भरण्यासाठी 2 लाख 5 लाख घेऊन जात असतील तर पोलीस अडवतात. तुम्ही म्हणता चार्टर भरून आले. नाही, आले आहेत ना. मी हे राज्यसभेत बोललोय, भाषण माझं रेकॉर्डवरती आहे. अर्थमंत्र्याने ऐकलेलं आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कोणाला आवडलं नसेल ते, पण मी सत्य बोलतो. मी डोळ्याने पाहिलंय माझ्या. हा काळा पैसा नव्हता का? मग आज काही लोकांचा काळा पैसा तुम्ही ठेवलाय निवडणुकीसाठी आणि इतर राजकीय पक्षांची. कोणी ठेवलाय? सरकारनं, बीजेपीनं, मोदी? असं म्हणत नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. तुम्ही नाव घेऊ नका आणि बदनामी करू नका कोणाची. आणि सगळे इतर राजकीय पक्ष जे आहेत
त्यांनी खर्चच करायचा नाही, त्यांचे कार्यकर्त्यांनी खर्च करायचा नाही. उलट फार चांगलं प्रधानमंत्र्यांनी हे केलेलं आहे काम, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, पण तागडी समान पाहिजे. मध्यंतरी तुम्ही औरंगाबादच्या एका सभेमध्ये बोलला होता की सध्याचं सरकार आहे ते निजामांच्या बापाच्या राज्याचं सरकार आहे, त्याच्यासारखं हे सरकार वागतंय. तर शिवसेनेची अशी कुठली अगतिकता आहे की अशी कुठली अडचण आहे की या निजामांच्या बापाबरोबर तुम्हाला केंद्रात पण राहावं लागतं निजामाचा आणि बाप आम्ही राज्यात त्यांना पण म्हणालो राहावं की लागतं? त्या मागचं तुम्ही असं आहे की जर तुम्ही लोकांचं ऐकत नसाल, शेतकऱ्यांचं ऐकत नसाल, हो बरोबर. तर तुम्हाला अशी शेवटी कुठली निजामाची अडचण? राजवट यापेक्षा वेगळी नव्हती. बरोबर. तुम्ही त्या अर्थानं तो शब्द घेतला, ठीक आहे, पण आम्ही काय ते नाकारलं नाही, मी असं म्हटलं नाही म्हणून आम्ही बरोबर म्हटलं. आहे. पण अशी कुठली अडचण आहे की यांच्याबरोबर तुम्हाला राहावं लागते की जी लोकांचं ऐकत नाही? असं आहे. अशी अडचण काय आहे सेनेची? अडचणीचा प्रश्न नाही. शेवटी खरं मगाशी अडचण काय आहे हे प्रधानमंत्र्यांचे तुम्हाला मी स्टेटमेंट सांगितलं ना. राहायचं एकत्र सोडून जाणार कुठे? निजाम असं आहे की शेवटी लोकांनी विचारांचा डीएनए एक आहे राऊत आमचा. सर, लोकांनी निजामांचं राजवट उलथून पाडली, तसे सेनेमध्ये ती ताकद आहे की उलथून पडायची, तसे हिंमत का दाखवत नाही सेने आघाडीला? ज्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत त्या बोलण्याची आमची ताकद ही उद्धव ठाकरेंनी पण दाखवलेली आहे. सामनाच्या माध्यमातून आमचं काम बोलण्याचं आहे. आमची ही सत्ता पूर्ण नाहीये. बाळासाहेबांच्या आम्ही एक वाटा आहोत. मोठी सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची जी खाती आहेत सगळी, मग कायदा सुव्यवस्था असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, हे याचे ताबेदार हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. त्याच्यामुळे राज्यात जे काय चाललंय त्याची जबाबदारी ही त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही त्यांचे सपोर्टर आहोत. लोकांना आजही रांगेमध्ये थांबावं लागते, अनेक प्रश्न लोकांचे सुटले नाही असं तुम्हीच म्हणतायत. तरी सुद्धा काल उद्धव ठाकरे बोलताना असं म्हटले की आमची अजूनही युती करण्याची इच्छा आहे, आमची अजूनही मैत्री राखण्याची इच्छा आहे. म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत आपण केली होती, ठीक आहे, पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला त्यांच्याबरोबर हात मिळवण्याची इच्छा काय आहे? का करू नये युती? काँग्रेसबरोबर जायचंय? शक्य नाही. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारांबरोबर जायचं आहे? अजिबात शक्य नाही. जसं नगरपालिका निवडणुकीमध्ये काही लोकांनी एनसीपीची छुपी युती केली होती जागा जिंकण्यासाठी, MIM बरोबर सुद्धा केलेली आहे, आम्ही नाही केली. मग त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही 25 वर्ष संसार केलेला आहे. ओळखीचे लोक आहेत आमच्या, आम्हाला माहिती आहेत काय आहे काय नाही. दोघे ओळखीचे, शेजारी ओळखीचा आहे ना आमचा. राऊतचा प्रश्न हा आहे की सामान्य लोक जेव्हा रांगेत उभे असतात तेव्हा त्यांना विचारलं जातं की काय त्रास होतोय, त्रास सांगतात, पण पुढे त्यांचं वाक्य असतं की जर हे पुढच्या चांगल्यासाठी असेल तर त्रास सहन करायची आमची तयारी आहे. तर हा जो शेवटचा वाक्य आहे त्याच्याबद्दल शिवसेना का बोलत नाहीये? बोलते ना शिवसेना. जर हा निर्णय देशहिताचा आहे हे आम्ही जेव्हा मानतो, फक्त देशहितासाठी फक्त सामान्य माणसानेच हौतात्म्य का पत्करावं? म्हणजे हे सगळे देशहितवाले आहेत आणि ज्यांच्याकडे 10,000 कोटी, 50,000 कोटी, 60,000 कोटीचा पैसा, काळा पैसा परदेशामध्ये जाऊन पडलेला आहे. हा काळा पैसा कुठे आहे? आधीच जो रिचवला आहे तो रिअल इस्टेटमध्ये आधीच लोकांनी जिरवलेला आहे, कन्स्ट्रक्शन कंपन्यामध्ये जिरवलेला आहे, इतर सगळ्या जमिनीच्या व्यवहारात जिरवला आहे. तो कधी काढणार तुम्ही? मुळामध्ये हे जे पाऊल उचललं याच्यामुळं काळा पैसा किंवा ज्यांनी वाममार्गाने गोळा केलेला पैसा तो बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं? ब्युरोक्रेसी असेल, राजकारणी असतील ज्यांनी. तुम्ही त्यांच्या नाड्या आवळल्यात का? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात, क्लास 1 अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कोण करतं? मोदींनी हा निर्णय जाहीर केल्यावरती पहिल्या 72 तासामध्ये हे सगळे पैसे बाहेर आले, काळोखात जिरवले गेले. काय झालं त्याचं? काय कुठे जिरवले गेले सरकारला माहिती, सरकारने पाहावं. पण सामान्य माणसाकडे ही यंत्रणा नाही आहे. तो बिचारा आपले 20,000 25,000 पगाराचे पैसे, गृहिणी, हे रांगेत अजून रांगेत आहेत. किती पैसे जिरवले गेले असतील? एक तारखेचा पगार लोकांचा, मुलांचा झालेला आहे, पण पैसे नाही काढू शकत तुम्ही. ग्रामीण भागात जा तुम्ही, गावात जा तुम्ही. सहकारी बँकाचा विषय आम्ही मांडला, पतपेढ्यांचा विषय मांडला. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सहकारी बँकांवरती अवलंबून आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका पोहोचलेल्या नाही आहेत, ATM नाही आहेत गावागावात. सकाळपासून शेतकरी हा रांगेत उभा राहतो. त्याला एकच कार्यक्रम आहे का? काम, धंदे, नोकऱ्या, घरदार सोडून रांगेत उभं राहायचं. त्याची व्यवस्था करा ना तुम्ही. आत्ता असं दिसलं की मायावती, नंतर केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे. आम्ही विरोध नाही करत आहोत, परत सांगतो. तुम्ही ही गल्लत करताय. ममता बॅनर्जी यांची मागणी काय होती? सगळ्यांची मागणी काय होती? हा निर्णय रोलबॅक करा. काय म्हटलं? त्या रोलबॅक करा. म्हणजे तुम्ही नोटाबंदीचा निर्णय मागे घ्या. आम्ही विरोध केला. आम्ही म्हटलं आम्हाला ही मागणी मान्य नाही, रोलबॅक होणार नाही, नोटाबंदींचे आम्हाला निर्णय तो मान्य आहे.
नोटाबंदीचा निर्णय रोलबॅक होणार नाही, कारण लोकांनी रांगेत उभे राहून पैसे जमा केलेले आहेत, एक्सचेंज झालं आहे, करन्सी एक्सचेंज झाली आहे, बदललेली आहे. आता रोलबॅक कसा होणार? आता फक्त लोकांचा त्रास कसा कमी करता येईल ते तुम्ही पहा. ही भूमिका स्पष्ट आहे ना. जनता बँक सहकारी लिमिटेड पुणे माझा कट्ट्यावर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा ABP माझा. म्हणजे तुम्ही आता गेली 10-12 वर्ष दिल्लीमध्ये आहात आणि तुम्ही दिल्लीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये फार जवळून इतके ज्यांनी बघितले त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणारा एक जो प्रश्न आहे तो हा आहे की याचं सगळ्यात आधी समर्थन ज्या मंडळींनी केलं, मग तर त्या मंडळींनी म्हणजे शरद पवार असतील किंवा नितीश कुमार असतील किंवा तर हे कसं काय झालं? शरद पवारांनी आधी समर्थन केलं आणि 8 दिवसांनी घाटकोपरच्या एका सभेतलं त्यांचे तुम्ही भाषण पाहिलं का? ते पूर्ण दुसरं टोक आहे. पवारसाहेब आहेत ते. बारामतीला मोदी साहेब येईपर्यंत त्यांची भूमिका एक होती की निर्णय देशहिताचा आहे, आम्ही म्हणतोय तेच. राऊत साहेब, तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली शिवसेना खासदारांनी, तुम्ही त्यांना ही परिस्थिती सांगितली, तरी पण देशातली परिस्थिती बदललेली नाही, अजून पण रांगा कमी झाल्या नाही असं तुम्ही सांगता. म्हणजे एकंदरीत फक्त भाजपा तुमचा वापर करून घेतो कुठेतरी, असं वाटत नाही मला? वापर कोणा शिवसेनेचा कधी कोणी वापर वगैरे करत नाही. कशा करत आहे बघा, या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंघटित कामगार आहे. तो जवळजवळ आज 65% असंघटित कामगार आहे आणि त्यांचे सगळे व्यवहार जे आहेत ना ते रोखीने होतात. तुम्ही त्यांचं काय करणार आहात? 60-65% तुम्ही कॅशलेस म्हणताय ना. 65% असंघटित कामगार या देशामध्ये आहेत. अनेकांची बँकेत खाती नाही आहेत. 200-300 रुपये 500 रुपयावरती जगतायत ते. कॅशलेस कसं होणार? कॅशलेस कुठे होऊ शकेल? ज्या देशाची लोकसंख्या 50 लाख आहे, 1 कोटी आहे. जर्मनीमध्ये सुद्धा आणि अमेरिकेत सुद्धा पूर्ण कॅशलेस नाही आहे. रोकड हा तिथे महत्त्वाचा चलनातला एक व्यवहारातला भाग आहे आणि हिंदुस्थानमध्ये 150 कोटी देशामध्ये तुम्हाला हा विचार करताना टप्प्याटप्प्याने करावा लागेल. राऊत साहेब, एक्झिक्युशन चुकतं यावर तुम्ही टीका केलेली आहे. मग आपण फक्त मुंबईपुरता विचार करूया, संपूर्ण नको. मुंबईमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता बेस खूप मोठा आहे. ह्या एक्झिक्युशन सक्सेसफुल व्हावं यासाठी शिवसेना काय करते? आम्ही काय करणार? आता इथे आमचा खालचा जो चहावाला आहे, त्या चहावाल्याने पेटीएमचा बारकोड उभा केला, त्याने त्याच्या पद्धतीने मार्ग काढला. किंवा आमचा किराणावाला आहे, त्याने सांगितलं एका आठवड्यामध्ये माझा 50% बिझनेस कमी झाला, मी आता ते कार्ड स्वाईप करण्यासाठी मी अप्लाय केलेला आहे. बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही. आपण कॅशलेस होणार नाही हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मिनिमम कॅश तर होऊ शकतं, त्या दृष्टीने प्रबोधन. आता वसईतून येते भाजी येते दादरला, लोक सकाळी भाजी कापतात, त्यांचा व्यवहार कितीचा असतो रोजचा? 100, 150, 200, 500. अलिबागवरून येते, नाशकातून दूध घेऊन येतात. आता रस्त्यावरती तुम्ही कॅशलेस हा प्रकार कसा आणणार? हा असंघटित जे म्हणतोय ना, हे लाखो लोक असे आहेत या महाराष्ट्रामध्ये. दूध, बटाटा, कांदा, कोथिंबीर, मिरच्या, त्यांचं पोट त्याच्यावर आहे. कोथिंबीरची जुडी विकतात ते 5 रुपयाला 10 रुपयाला. तुम्ही हा विचार करा, त्यांचा विचार आपण केला आहे का? जर तुम्ही राज्यकर्ते म्हणून तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करण्याची भाषा करताना, मग निर्णय घेताना तो शेवटचा माणूस तुम्ही आधी लक्षात आणा आणि मग तुम्ही जे पेडर रोडला वगैरे राहतात ना सगळे किंवा मध्यमवर्गीय लोक आपल्यासारखे जे आहेत त्यांचा विचार करा. तो गरीब आहे, त्याला आधार नाही आहे. आपण काही करू शकतो. मध्यमवर्गीय माणूस आज कायम संघर्ष करत आला जगण्यासाठी, पण तो मरून जाईल, तो उपाशी मरेल आणि त्याला विचारणार पण नाही कोणी तू का मेलास म्हणून. संजयजी, आपण आत्ता म्हणालात की UPमध्ये आपल्याला बराच ग्रामीण भागामध्ये असंतोष बघायला मिळाला आहे. तिथल्या काही प्रचारकांनी तुम्हाला फोन करून सांगितलं सुद्धा. जर पंतप्रधानांच्या या निर्णयाचं येत्या UPच्या इलेक्शनमध्ये आपल्याला परिणाम दिसू शकतात, जे निगेटिव्ह तुम्ही तुमच्या मतानुसार आहेत, तर आत्ताच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जे निकाल आलेले आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? सगळ्यात जास्ती मताधिक्य त्याच्यात भाजपाला मिळाले. नाही, सगळ्यात जास्त म्हणताय ना, सगळ्यात जास्त म्हणजे किती असतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. साधारण 200च्या आसपास नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या 147 आहेत, बरोबर आहे. आता 147 पैकी 50च्या आसपास नगराध्यक्ष नक्की भाजपला मिळाले. अजून निवडणुका होणार आहेत. 92% लोकांनी नोटबंदीला पाठिंबा दिल्याचं आपण पाहिलं. महाराष्ट्रात 92% मतं मिळायला पाहिजे होती.
कुठल्याही पक्षाला ज्यांनी समर्थन केलं आहे त्यांना. आमच्यासारख्या पक्षाला आम्ही फार मेहनत नाही घेतली. आम्ही कार्यकर्त्यांवर निवडणूक सोडली. तिथे मुख्यमंत्री होते, हेलिकॉप्टर्स होते, मंत्री होते, सरकार होती, सत्ता होती. आम्ही कुठलीही सत्ता वापरली नाही. आमचे मंत्री फार गेले नाहीत. स्वतः उद्धवजीने म्हटलं की कार्यकर्त्यांना लढू द्या. तरी आम्ही 27 नगराध्यक्ष जिंकून आणले. त्यातले विदर्भातले पण 10 आहेत. तुम्हाला सांगतो मी, आम्ही 27 निवडून आणले आणि जवळजवळ 700च्या आसपास आमचे नगरसेवक आलेत निवडून. तुम्ही हे सुद्धा दुर्लक्षित करू नका. आघाड्या किती आल्यात बघा ना तुम्ही. पण यांनी तर असा दावा केला होता बीजेपीनं की ते म्हणजे त्याच्याबद्दल खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा ट्विट केला करू होता. द्या ना. देश आता ट्विटरवर चाललाय. तुम्हाला असं वाटतं की तो त्याच्याबद्दलचा कौल होता? मला असं अजिबात वाटत नाही. हा कौल आहे, हा स्थानिक प्रश्नांवरती कौल फार मोठ्या प्रमाणात असतो. जर कौल असेल हा, तर मग 147 पैकी उरलेले जे लोक आहेत ते विरोधामध्ये आहेत ना. पहा तुम्ही. आणि आम्ही कोणाशी युती केली नव्हती. आम्ही MIMशी युती केली नाही. आम्ही काँग्रेस आणि NCPशी छुपी युती करून लोक निवडून आणलेले नाहीत. आमचं यश हे पवित्र आणि निर्मळ आहे. कालच्या कार्यक्रमात जोशी सर म्हणाले की ज्यांना हा निर्णय कळला नाही त्यांच्याकरता योग्य नसेल, ज्यांना कळला त्यांच्याकरता योग्य. म्हणजे शिवसेना 2 दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते असं शिवसैनिकांचा संभ्रम होऊ शकत नाही का? बोलतात ते आणि जे सामनात येईल ते सत्य माना. म्हणजे जोशी सरांची मी काही म्हणत नाही. शिवसेना पक्षप्रमुख जे बोलतील ते आणि जे सामनात येईल ते. प्रॅक्टिकली काय शक्य आहे, उपाययोजना काय करायला हव्यात याबद्दल तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांना काही उपाययोजना सुचवल्यात? ज्या पद्धतीनं आजही चंद्राबाबू नायडूंनी केंद्राला सांगितलंय. चंद्राबाबू नायडूंनी मुख्यमंत्री आहेत, ते NDAतलेच घटक पक्ष आहेत ना. भले आमच्यासारखे फार ताडताड बोलत नसतील, लोकांच्या भावना जपून बोलत असतील. आज त्यांनी केंद्राला अल्टिमेटम दिलेलं आहे की विमानानं आंध्र प्रदेशमधली स्थिती पाहता 2400 कोटींची रोकड कॅश ताबडतोब पाठवा, नाही तर आंध्रमधली परिस्थिती बिघडेल. हे चंद्राबाबूंनी आज सकाळी केंद्राला कळवलं आहे. याचा तुम्ही अर्थ समजून घ्या. तो मुख्यमंत्री आहे एका राज्याचा आणि NDAतला प्रमुख घटक पक्ष आमच्यासारखाच आहे. तुम्ही आत्ताच्या 2 वर्षातल्या नरेंद्र मोदींच्या कारभाराला एकूण किती गुण देता आणि तुम्ही लोकशाही राष्ट्राच्या, भारताच्या लोकशाही राष्ट्रावरती हुकुमशाही प्रवृत्ती असलेला नेता राज्य करतोय अशी तुमची भावना आहे का? बाळासाहेब ठाकरे यांना लोक हुकुमशाह म्हणत होते. या देशाला शिस्त लावायची असेल तर कठोरपणे राज्य केलं पाहिजे, ही भूमिका बाळासाहेबांनी स्वीकारली आहे आणि आम्ही सुद्धा ती आनंदाने मान्य केलेली आहे. आणि काही निर्णय जर कठोरपणे घेतले जात असतील तर मला असं वाटतं देशाला शिस्त लावायला प्रधानमंत्री मोदी ते काम करतायत. आम्ही मोदींवरती उठसूट टीका केलेली नाही आहे. ज्या भूमिका सत्तेवर येण्याआधी राज्यकर्त्या पक्षाने घेतलेल्या आहेत, आश्वासनं वचनं दिलेली आहेत, ती पूर्ण होत नसतील. राम मंदिर आहे, समान नागरी कायदा आहे, पाकिस्तानचा प्रश्न आहे, पाक कलाकारांचा प्रश्न आहे. या भूमिका भारतीय जनता पक्षाच्या होत्या. जाहीर सभातून मतं मागण्यासाठी या भूमिका तुम्ही घेतलेल्या असताना जर त्या पूर्ण होत नसतील तर आम्ही बोलू शकतो ना. कारण आम्ही तुमच्या बरोबर होतो व्यासपीठावरती. आम्ही लोकांना तशी वचनं दिलेली आहेत. तुम्ही किती मार्क द्याल असं विचारतो 2 वर्षांच्या परफॉर्मन्सबद्दल? मार्क ही वार्षिक परीक्षेला द्यायला पाहिजे, 3 6 महिला नाही. जेव्हा 5 वर्षांनी नाही, उत्तम चाललंय. तुम्ही तिमाही सामाईवर टीका करता, तिमाही सामाईमध्ये टीका करता आणि तिमाही सामाईमध्ये तुम्ही किमान असं तरी म्हणू शकता की मोदी चांगलं काम करतात, अभ्यास करतो आणि पहिल्या क्रमांकानं पास होतो अनेकदा. म्हणजे कधी कधी क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की पहिल्या डावामध्ये जो असतो आता रन्स काढत नाही, सचिन दुसऱ्या डावात सेंचुरी मारतो अनेकदा. तसं होऊ शकेल. म्हणजे आता जरी झाला तरी नंतर सेंचुरी मारेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता नीट खेळू शकतो. आम्हाला असं वाटतं या देशावरती काँग्रेसचं राज्य कुठल्या परिस्थितीत येऊ नये, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. या देशामध्ये हिंदुत्ववादी राज्यकर्त्याने राज्य करावं, त्यांनी लोकभावना समजून घ्याव्यात. काश्मीरसारख्या भागामध्ये आमच्या जवानांचे जे बळी जातात, आम्ही त्यांना शहीदाचा दर्जा देतोय, पण रोज बळी जात आहेत, हे थांबलं पाहिजे. आपण त्या संदर्भात दिलेली आश्वासनं वचनं काय होते समजून घेतलं पाहिजे. लोकांना आपल्याला उत्तर द्यावं लागेल. अहो इतकं सोपं नाही ना रक्त सांडणं. त्यांना सुद्धा कुटुंब आहेत ना. जवान अमर रहे ठीक आहे हो, लहान मुलं अनाथ होत आहेत जवानांची, गरीब जवान आहे, राज्यकर्त्यांची आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात नाही आहेत. शिवसेनेनं 2 केंद्रातल्या सरकारांमध्ये किंवा 2 पंतप्रधानांच्या बरोबर काम केलं, वाजपेयी आणि मोदी.
दोन्हीपैकी कुणाशी डील करणं शिवसेनेला जास्त सोपं होतं? वाजपेयींच्या बरोबर करणं सोपं होतं जास्त? याला कारण होतं, याला कारण ते खऱ्या अर्थाने एनडीएचं सरकार होतं. ते अवलंबून होते सगळ्या पक्षांवर. सगळ्या पक्षांशी वारंवार चर्चा होत होती, हे खरं आहे. अनेकदा चर्चा एनडीएचं सरकार असल्यामुळे अनेकदा मुंबईला सुद्धा अडवाणी असतील किंवा अन्य नेते प्रमोदजी होते, हे सगळे मुंबईतून चर्चा करायचे, दिल्लीत बैठका व्हायच्या. आज पूर्ण बहुमत आहे भारतीय जनता पक्षाकडे. सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये आमचा त्यांनी एक प्रतिनिधी घेतला आहे, म्हणून एनडीए. जेव्हा पुढल्या 5 वर्षानंतर ते एनडीएचं सरकार होईल. अच्छा, असा विश्वास आहे? असा विश्वास आहे आम्हाला. असं वाटतं एनडीएचं राज्य यावं, म्हणजे बीजेपीच्या नेतृत्वाखाली एनडीएचं राज्य यावं. आता हा बीजेपीने याला काय म्हणावं, शाप म्हणावं का काय म्हणावं, आशीर्वाद म्हणावं का? शुभेच्छा आहेत. एनडीएचं राज्य होतं तेव्हा चर्चा होत होती. आज बीजेपीचं राज्य आहे, थोडंसं हे होतंच. हा मानवी आणि राजकीय स्वभाव आहे. ह्याच्यामध्ये त्यांचं काय चुकतंय का नाही, पण शिवसेनेसारखा पक्ष हा 25 वर्ष त्यांना निष्ठेने साथ देत राहिला, हे कोणी विसरू नये. मी तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये मी अनेक वर्ष आहे ना, एनडीएच्या पहिल्या बैठकांपासून मी जवळजवळ आहे. म्हणजे जेव्हा एनडीएचे घटक पक्ष मोठ्या प्रमाणात होते आणि सरकार होतं, तेव्हा अडवाणी साहेबांच्या घरी जी मिटिंग व्हायची एनडीएची, तेव्हा एनडीएच्या घटक पक्षांना बसायला जागा नसायची. संपूर्ण हॉल असा भरून जायचा घटक पक्ष, आणि एक्स्ट्रा खुर्च्या लावायला लागायच्या बसण्यासाठी. जेव्हा सत्ता गेली तेव्हा एका टेबलावरती बैठक व्हायची. मी नेहमी सांगतो, एका टेबलावरती बैठक व्हायची. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक, शिवसेना, अकाली दल आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार. नंतर तेही गेले. मग टेबल अजून लहान झालं. त्या लहान टेबलावरच्या आम्ही आहोत, साथ न सोडणारे, आणि आम्ही आणि अकाली दल लहान टेबलावरचे, हे आम्ही विसरू शकत नाही. जर भले हे आता विसरले असतो सगळे, पण शेवटपर्यंत आम्ही ती खुर्ची आणि ते टेबल सोडलं नाही. मी स्वतः अनेकदा बसलेलो आहे. त्याची जाणीव नाही आहे, पण त्यांना असं मी म्हणत नाही आहे. हा मानवी स्वभाव आहे, आणि राजकारणामध्ये चढ उतार होत असतात, एक लक्षात घ्या. दिल्लीत आणि महाराष्ट्रात जे काय आम्ही आहोत त्या पुढे जाऊ आम्ही. पुढला मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे महाराष्ट्राचा, पहा तुम्ही. राऊत साहेब, शिवसेनेच्या हातामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्याचं जे स्वप्न तुम्ही बघताय त्याला अजून अवकाश आहे, पण आत्ता जे हातामध्ये आहे सगळ्यात मोठं ते आहे मुंबई महानगरपालिका. 3 महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. या निश्चलनीकरणामुळं या जी तयारी शिवसेनेची चालू होती की ती सत्ता राखायची, त्याच्यावर कसा आणि किती परिणाम झाला? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जे विषय घेताय सगळे नोटबंदी वगैरे, ते काय फार लागू होणार नाहीत. निवडणुका तुम्ही मुंबई महानगरपालिकेत कशा करता घेताय? राष्ट्रपती पदाची निवडणूक फार महत्त्वाची आहे. आम्ही आहोत ना निवडणुकीत. त्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, तुम्ही त्याच्यावरही बोला. मग प्रत्येक निवडणुकीवर तुम्ही बोललं पाहिजे, फक्त मुंबई महानगरपालिकेवर बोलायचं नाही. तयारीत शिवसेना असेल ना जास्त? आम्ही आहोत ना, आमची तयारी कायम आहे. आम्ही ढाल तलवार घेऊनच फिरतो लढण्यासाठी. मग त्याच्यावर काही परिणाम झाला आहे? अजिबात होणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर परंपरेने शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. बघा, आमच्याकडून कधीही युती आम्ही तोडली नाही. विधानसभेत सुद्धा उद्धव साहेबांनी युती नाही तोडली. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ताणून धरलं म्हणून तुटली. ताणून कशा करता कोण धरेल? 25 वर्ष आम्ही ताणून धरलं नाही. वाईट काळ होता भारतीय जनता पक्षाचा, तेव्हा आम्ही ताणून धरलं नाही. कशाला विचार आपला, आमचा DNA रक्तगट एक आहे, ते रक्त बदलता येणार नाही. आमचं DNA एक आहे. आता जिथं निवडणुका आहेत, पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, तर त्यांचा थोडा तिळपापड होताना दिसतो जास्त या निश्चलनीकरणामुळे. तर तसंच काहीसं शिवसेनेचं होतं का? त्यामुळे ते कन्फ्युजन होतं का? कशा करता तिळपापड होईल आमचं? हे आम्ही पापड वगैरे आहेत ना, राजकारणात खूप वर्ष झेलत आलेलो आहोत. आमचं अजिबात तिळपापड वगैरे होणार नाही. शिवसेनाच्या पद्धतीनं कामाला लागलेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी, संघटनात्मक बांधणीसाठी भरपूर वेळ देत आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, जेथे जेथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे शिवसेना ताकदीनं लढेल. आणि तुम्ही वारंवार जे मुंबईचं विचारताय, मुंबईचा पुढला महापौरसुद्धा शिवसेनेचाच असेल. ज्यावेळेला तुम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात बोलता, तीच भाषा भारतीय जनता पक्ष बोलतो, आणि तो म्हणतो की आम्हाला मुंबई पालिका ही माफिया मुक्त करायची आहे. बांद्र्याचा बॉस अशी टीका होते, परत रस्ते घोटाळा 960 कोटीचा अशी टीका होते, कचरा घोटाळा आहे. हे मुख्यमंत्री बोलतायत का? हे प्रदेशाध्यक्ष बोलतायत का? मुंबईचे अध्यक्ष तर रोज बोलतात. नाही, हे बघा, मी मुख्यमंत्र्यांविषयी बोलतोय.
अच्छा, तुम्ही तुमच्या मते फक्त मुख्यमंत्री बोलले तरच महत्वाचं आहे, भाजपच्या बाकी कुणी टीका केली तर महत्वाची नाही? राजकारणामध्ये टीका होत असते, पूर्वी सुद्धा झाली. कारण ते पण असंच म्हणतात की संजय राऊतांनी जे लिहिले ते आम्हाला फार महत्वाचं वाटत नाही. उद्धव ठाकरे बोलतात, उद्धव ठाकरे त्याच्यावरती डिनाय करतील ना, काय आहे ते त्यांनी नाकारलंय का? नाही. पण किंबहुना त्या पक्षात तसं नाही आहे. मुख्यमंत्री असतील, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, आम्ही प्रधानमंत्र्यांशी थेट बोलतो, आम्ही अमित शहाशी थेट बोलू. राजकारणामध्ये जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा अशा भांडाला भांडं लागतं. शिवसेनेचा जो मतदार आहे तो कट्टर आहे, शिवसैनिक, तो तर तुमच्यासोबत राहीलच, पण जो सामान्य मतदार आहे तर त्यांनी शिवसेनेकडे कुठल्या भूमिकेतनं बघावं? फक्त संभ्रम दिसतो. शिवसेना सरकारमध्ये आहे, सत्तेची फळं चाकते आणि त्याच वेळेस टीकाही करते. शिवसेना सत्तेची फळं अजिबात चाकत नाही. जर तुम्हाला चाकताना दिसली असती तर नगरपालिका निवडणुकीत मला फळं पाहायला मिळाली असती. कुठल्याही गाड्या घोडे धुळा न वापरता आमचे लोक साधे कार्यकर्ते निवडणुका लढले आणि जिंकले. सत्तेची फळं म्हणजे काय असतं? महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी चांगल्या करायच्या आहेत. उद्धव साहेबांच्या काही कल्पना आहेत, त्या सत्तेच्या माध्यमातून राबवायच्या आहेत. आता मुंबई महानगरपालिका आम्ही मान्य करतो, सत्ता आमच्याकडे, जबाबदारी आमची पूर्णपणे. ज्या योजना पाण्यापासून वगैरे जे काही आरोग्यविषयक असतील ती जबाबदारी उद्धव साहेबांनी घेतलेली आहे ना. त्यातले बरे वाईट जे काय टीका सहन करतायत ते. ड्रायव्हिंग सीटमध्ये आता भाजप आहे, ते एके दिशेने गाडी नेत आहेत, तुम्ही मध्येच त्या स्टेअरिंगला हात लावून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करा. असं काय होत नाही. मुंबईचे रस्ते काय आहे? एक मार्गी रस्ते आहेत ना. ड्रायव्हिंग सीटला वगैरे ज्यांना बसायचं आहे त्यांना जनता बसवते आणि मुंबईच्या ड्रायव्हिंग सीटवर महापालिकेत कायमस्वरूपी शिवसेनाच बसलेली असते. तुम्ही म्हटलं आता मुंबईचे रस्ते काय आहेत, तर मला एकदम वाटलं की खड्ड्यांबद्दल बोलताय तुम्ही, कारण खड्ड्यांवरून खूप टीका झाली. एक मार्गी आहेत बरेचसे रस्ते, त्याच्यामुळे मुंबईची जनता सुद्धा त्याच मार्गाने परत शिवसेनेला महापालिकेत नेणार. जनता बँक सहकारी लिमिटेड पुणे माझा कट्ट्यावर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा ABP माझा. राऊत साहेब, आपण म्हणालात की आमची भाजपबरोबर गेल्या 25 वर्षापासून मैत्री आहे, आमचा DNA एक आहे, पण ज्याची नाळ म्हणजे तुमची आणि मनसेची नाळ एकच आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मुंबई महापालिकेसाठी युती करण्याचा पुढचा काही विचार असेल तर? मनसे आणि सेनेची नाळ एकच आहे. हा खूप दिवसांनी आलेला प्रश्न आहे, मी विसरूनच गेलो होतो. असं काय आहे महाराष्ट्रात? जसा पक्ष आहे हे विसरून गेलो मी खरोखर. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष असतो, आपापल्या पद्धतीनं वर खाली होत असतो. मला त्याच्यावरती काय आता भाष्य करायचं नाही. पक्षप्रमुख आमचे बोलते कधी वेळ आली तर, पण तशी गरज वाटत नाही या क्षणी. राऊत सर, नगरपालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे जेव्हा भाषण करायचे तेव्हा मुख्यमंत्र्यांवर एक ना एक काहीतरी टीकासर नक्की सोडायचे. मग आता काही दिवसांपूर्वी आम्ही 3 दिवस सलग बघतोय चांगली स्तुतीसुमनं उधळली जात आहे. त्याचा अर्थ काय काढायचा? शिवसेना पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका केल्याचं मला आठवत नाही व्यक्तिशः. पण हे काय भानगड आहे? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना गोंजारता आणि मोदींना जोडपून काढता. महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या भांडणामुळे इतरांचा लाभ होऊ नये कोणाचाही, म्हणून आम्ही सत्तेमध्ये परत एकत्र आलेलो आहोत. लोकांचं मॅन्डेट जे आहे काँग्रेस NCPच्या विरुद्ध आहे. अशा वेळेला जितका काळ आम्ही एकत्र काम करतोय, मुख्यमंत्र्यांना जर अस्थिर केलं तर महाराष्ट्राची वाट लागेल. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे संयमी नेते आहेत खूप, आणि तोलून मापून बोलणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये चांगला सुसंवाद आहे, तो असायला पाहिजे दोन नेत्यांमध्ये. उगाच उठसूट टीका करणं, आम्ही कुठल्याही मंत्र्यांवर तशी टीका केलेली नाही. आपण पहा, राजकीय काय वाद असतील वेगळे, पण मंत्र्याच्या कामावरती आम्ही टीका केली आहे का नाही, हा धोरणात्मक जो विषय होता तो दूर होईल ना. मंत्र्यांना आम्ही का टार्गेट करावं? त्या सरकारचे आम्ही भाग आहोत. केंद्रामध्ये सुद्धा आम्ही कुठल्या मंत्र्यांवरती व्यक्तिगत टीका केलेली नाही. धोरणात्मक, मग शेतकऱ्यांचा विषय असेल, कर्जाचा विषय असेल, काश्मीरचा विषय असेल, पाकिस्तान, हे राष्ट्रीय प्रश्नासंदर्भात धोरणात्मक विषय आहेत. या पलीकडे आम्ही शिवसेनेने कधी राजकीय व्यक्तिगत टीका केलेली नाही. तुमचं मत, काश्मीरचा जो प्रश्न आहे म्हणजे जे शहीद रोज होत आहेत, तुमच्या मते काय केलं पाहिजे? सत्तेत येण्यापूर्वी या सगळ्या BJPच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भाषणं ऐकली पाहिजेत. हे आधी आमचं पहिलं म्हणणं आहे. बस काय करायला पाहिजे त्यांनी सांगून ठेवलं आहे 3 वर्षापूर्वी. ती भाषणं ऐकायची आणि कारवाई करायची, ही लोकभावना आहे. राम मंदिर, समान नागरिक कायदा, 370 कलम, हे आपण
3 वर्षापूर्वी केलेली जी भाषणं आहेत, ज्या घोषणा आहेत, त्याचं एकदा सामुदायिक उजळणी सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आम्ही सगळ्यांनीच, त्यांनी नाही, आम्ही सगळ्यांनी. आणि मग पुढे कसं जाता येईल. रोज जर 10 जवान आमचे शहीद होत असतील युद्ध न करता, युद्धाशिवाय, तुम्ही नोटाबंदी कशा करता केली? अतिरेक्यांचं कंबरडं मोडलं जाईल. मोडलं का? काल जे 2 जवान शहीद झाले, त्याच्या आधी 7 झाले, हे अतिरेक्यांचे हल्ले आहेत, पाकिस्तानी सैनिकांचे हल्ले नाही आहेत. 2000ची नोट जेव्हा तुम्हाला मला मिळाली नव्हती तेव्हा 2000चं पुडकं तिथं अतिरेक्यांकडे मिळालं काश्मीरमधल्या. म्हणून फार सावधपणं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मत काय, युद्ध हा पर्याय आहे? युद्धाची भाषा या क्षणी करणं मूर्खपणाचं आहे. दोन्ही देशांना त्रास होईल. मुळात तो देशच नाही आहे, तो अतिरेक्यांचा अड्डा आहे. ते माथे फिरू लोक आहेत आणि त्यांनी हिंदुस्थानमध्ये अतिरेकी दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून ते नेटवर्क उभारलेलं आहे. स्लीपर सेल आहे. ते इथे बॉम्ब फोडू शकतात, इथे हल्ले करू शकतात. ते आपल्या देशाला छुपयुद्ध परवडणारं नाही आहे, हे आम्हाला समजतं. मग तुम्ही आधी जी भाषणं केलेली आहेत तेव्हा तुम्हाला समजत नव्हतं का? लोक विचारतात ना. सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, जे आम्ही नेहमी मागणी करतो, जगाच्या व्यासपीठावरती आम्ही पाकिस्तानला एकाकी टाकलं. हे जे आपण वारंवार म्हणतो ना, ते पूर्णपणे चूक आहे. आजसुद्धा रशियाचं आर्मी ड्रिल पाकव्याप्त काश्मीरला सुरू आहे. रशिया तुमच्याबरोबर आहे का? नाही आहे ना. जर तुम्हाला त्यांना आयसोलेट करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही दिल्लीतली पाकिस्तानची वकालत बंद करा. तो तिथे बसतो, पाकिस्तानचा हाय कमिशनर, काश्मीरमधल्या अतिरेक्यांना बोलवतो, त्यांच्या नेत्यांना बोलवतो, त्यांना पैसे देतो, तिकडे त्यांना मेजवान्या देतो. आणि आम्ही डोळ्यासमोर पाहत राहायचं का? बंद करून टाका तुम्ही. या देशात जिथे जिथे पाकिस्तानने वकालती आहेत त्यांच्याशी व्यापार बंद करा, त्यांच्याशी राजकीय व्यवहार बंद करा. सुरुवात तुमच्यापासून करा त्यांना एकटं पाडण्याची, आणि मग जगाला सांगा. देशाचे पंतप्रधान आता मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी येणार अशी एक इशारा किंवा भीती दाखवली जाते, ती काय शिवसेनेला डोळ्यासमोरच? नाही, प्रधानमंत्री आमच्या येतो, त्यांची भीती कसली आहे? प्रधानमंत्री आहेत ते, प्रधानमंत्री काय दहशतवादी प्रचाराला येणार आहेत? येऊ द्या ना, स्वागत आहे त्यांचं. युतीच्या प्रचाराला येणार आहेत ना ते, भाजप शिवसेना युतीच्या. त्यांनी यायला पाहिजे, आम्ही त्यांचं नेहमी स्वागत केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडचणीमध्ये असताना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्याच्यानंतर भाजपनं युती पण तोडली. तुम्ही अजूनही शिवसेना खूप इमोशनली असं तुम्हाला वाटत नाही भाजपच्या बाबतीमध्ये? इमोशनली आहोत, कारण आम्ही सरळ मार्गी आहोत. फार आम्हाला छक्के पंच, आम्ही पत्ते पिसत बसत नाही, डाव टाकत नाही आम्ही. पण त्या काही धडे काही शिकलंय असं वाटत नाही शिवसेना अजूनही? भाजप आपल्याला जास्त महत्त्व देईल वगैरे या विचारात? नाही, हा विचार नाही आहे. बघा, महत्त्व मागून मिळत नाही. महत्त्व हे कर्तबगारीतून मिळतं आणि आम्हाला ते महत्त्व मिळतं आहे. राजकारणामध्ये युती आणि आघाड्यामध्ये अशी देवाणघेवाण, खेचमताण होत असते, हे याचं आम्हालाही कल्पना आहे. आणि कधीतरी पारडं फिरतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही एकेकाळी तुम्ही सारख्याच जवळचे होता, दोघांनाही तुम्ही खूप जवळून बघितलंय. त्यांच्याबद्दल तुमचं काय, त्यांच्या नेतृत्व गुणाबद्दल तुम्हाला? मी नेतृत्व गुणाबद्दल दुसऱ्यांचा कधीच बोलणार नाही. मी आज ज्या पक्षाबरोबर काम करतो आहे त्या पक्षाची माझी निष्ठा ही वर्षांवर्षाची, 40-45 वर्षापासून. राज ठाकरेंना काय भविष्य आहे असं तुम्हाला वाटतं? या क्षणी मला पाहाल तर मला त्यांचा पक्ष कुठेच दिसत नाही आहे. संघटनात्मक जे बांधणी असावी लागते, विचार असावा लागतो, दिशा असावी लागते. पक्ष लहान असेल किंवा मोठा असेल, फक्त निवडणुका जिंकणं आणि निवडणुकीत यश मिळवणं इतक्या पुरता तो पक्ष नसतो. पक्ष हा खाली कामानं, कृतीनं, विचारानं आणि भूमिकेतून दिसावा लागतो. मला दिसत नाही तो पक्ष. मी त्यांच्या पक्षावरती बोलणं योग्य नाही. पण शिवसेना दुसऱ्या बाजूला पाहाल, सतत वाद, वादळ, तडाखे, संकट पचवून नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि पक्षाला चालना आणि प्रेरणा देतात. शेवटी कार्यकर्त्याला खाली प्रेरणा देणं, ताकद देणं, सपोर्ट करणं हे नेत्याचं काम असतं. ते नक्कीच उद्धव ठाकरे फार चांगल्या पद्धतीनं करतात. म्हणून हा पक्ष आज एक ऊर्जा घेऊन उभा आहे. राऊत साहेब, नोटबंदीच्या निर्णयानंतर आपण म्हणाल की सर्वसामान्य लोक रांगेत उभे होते. माझं असं म्हणणं की कोणतेही मोठे नेते लाईनीत दिसलेले नाही आतापर्यंत. मात्र राहुल गांधी उभे होते तिसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी.
आपलं यावर काय मत आहे? परत त्यांचं महिना फक्त 4,000 चालतो का? त्याने एकदा 4,000 रुपये काढले, 2,000 मिळत होते तर 2,000 मिळाले. जर 2,000मध्ये राहुल गांधीचं भागत असेल तर मला असं वाटतं की या देशातल्या सगळ्यांचा पगार महिन्याला 2,000 केला पाहिजे. लहान मोठे खासदार, आमदार, नगरसेवक, आपल्यासारखे नेते, पत्रकार, मोठे मोठे उद्योगपती जे आहेत, CEO, त्यांना जे 60-60 कोटी रुपये मिळत आहेत, मग त्यांना मोदींना यातून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि राहुल गांधीसारख्या नेत्याचं 2,000 भागत असेल, या देशातल्या मध्यमवर्गीय सामान्याचे 2,000 भागायला हरकत नाही. या देशातली गरिबी संपलेली आणि महागाई कमी झालेली आहे, हे आम्ही मान्य केलं पाहिजे. बॅचलर आहे त्याच्यामुळे 2,000. त्यांचं कुटुंब मोठं आहे फार. राऊत साहेब, या नोटाबंदीच्या निर्णयाचा जो तुम्ही म्हणता म्हणजे अंमलबजावणीतल्या त्रुटींचा तो जास्त फटका थोडाफार बसला असेल तर तो ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांमध्ये थोडाफार दिसतोय. तर त्यासाठी शिवसेना काही करत नाही का तळागाळातल्या शेतकऱ्यांना, की ज्यांनी व्यापाऱ्यांनी जे सक्ती करतात 500,000 गोणीतून नोटा ते नेऊन वाटू शकत नाही. आम्ही त्यांचा आवाज उठवू शकतो. तो आवाज का नाही उठलेला उठवला ना आता? व्यापाऱ्यांनी सक्ती केली की 500 आणि 1000च्याच नोटा घेतल्या तर त्याच्यामुळे व्यवहार ठप्प होते. हे कोणी करायला पाहिजे? आम्ही जेव्हा प्रधानमंत्र्यांना भेटलो तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच भेटलो की सहकारी बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था ह्यांना तुम्ही व्यवहाराला परवानगी द्या. कारण शेतकऱ्यांचा सगळा व्यवहार जो आहे 90% शेतकऱ्यांचा हा ह्याच माध्यमातून होत असतो. शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे मोठ्या प्रमाणात. त्या कर्जाचा हप्तासुद्धा जर जिल्हा सहकारी बँक घेणार नसेल, त्याकडे पैसे आहेत, म्हणजे उद्या कर्ज फेडलं नाही म्हणून त्याच्यावर जप्ती येणार आणि तो आत्महत्या करणार. त्याचे पैसे तो जमा करतो, रोज भाजी विकतो, दूध विकतो, धान्य विकतो, तो गोळा करतो आणि कर्जाचा हप्ता भरतो. जर सहकारी बँका पैसे घेणार नसतील ते, बरं त्या सरकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनं सुरू आहेत ना, त्याचं ऑडिट होत आहे, नाबार्डचं त्याच्यावरती नियंत्रण आहे, घ्या ना. तुम्ही सांगितलं की सामनामध्ये जे येतं ती शिवसेनेची भूमिका, पण एक असंच एक क्युरिओसिटी आहे की सामनामधला प्रत्येक अग्रलेख छापण्यापूर्वी म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या नजरेखालून घालतात का? काय प्रक्रिया आहे ती अग्रलेखात? ती प्रक्रिया फार गुप्त आहे, जसं मोदींनी निर्णय गुप्त ठेवला होता. पण मी मगाशी म्हणालो, शिवसेना प्रमुखांपासून सामनातले अग्रलेख जे आहेत, ही भूमिका जी आहे ही पक्षप्रमुखांनी कधी नाकारलेली नाही. हा विश्वास आहे, शेवटी हे विश्वासावर चालतं आणि आम्ही काय करतो हे दोघांना माहीत असतं. सर, एक पद्धत होते वेअर वर यू, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा निर्णय घेतला किंवा अशी घटना झाली तेव्हा तुम्ही कुठे होता, किंवा तुमच्याकडे तसं आता या पुढच्या काळामध्ये ज्या दिवशी हा निर्णय झाला तेव्हा तुमच्या हातात किती कॅश होती असा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. तर संजय राऊतांकडे त्या दिवशी किती कॅश होती? माझ्याकडे त्या दिवशी बऱ्यापैकी कॅश होती. म्हणजे किती? आता आकडा सांगून टाका. माझ्याकडे 40,000 कॅश होती. 40,000? पण ती कशा करता होती? मी गोव्यात निघालो होतो राजकीय कामासाठी. तिथे आपण गाडीवाल्याला पैसे देतो, हॉटेलला पैसे देतो. एवढे पैसे राजकारणातला माणूस शक्यतो जवळ ठेवतो, तो घरी घेऊन जात नाही. राजकीय माणूस जेव्हा खिशात पैसे ठेवतो कुठलाही, तेव्हा तो स्वतःसाठी नसतात. ते आपण जेव्हा 10 ठिकाणी फिरतो त्याच्यावरती 10 लोकांची घरं चालत असतात. लक्षात घ्या. आज गोव्यामध्ये तुम्ही जा, टॅक्सीवाले काय बोलतात ते बघा. त्यांचा सीझन आहे, टुरिस्टवाल्यांचा सीझन आहे. आज खिशातून कोणी पैसे काढायला तयार नाही, लोक टॅक्सीला पैसे द्यायला तयार नाहीत. आज हजारो टॅक्सीवाले गोव्यातले रस्त्यावर आहेत आणि खरोखर तुम्ही ते कोणाला शिव्या घालतात आणि का घालतात हे समजून घेण्यासारखं आहे. हॉटेल्स आज हॉटेल व्यवसाय जिथे टुरिझम आहे तिथे बंद पडलेलं आहे, मोठ्या प्रमाणात बंद आहे. ठीक आहे, 3 महिन्यांनी चालेल, 4 महिन्यांनी. त्यांचं म्हणणं आता उपाशी मरतो, 4 महिन्यांनी धंदा चालेल नाही चालेल. टॅक्सीवाले काय ते कार्ड स्वॅप करणार आहेत का? नाही ना, हे गरीब टॅक्सीवाले आहेत. तिथे काही ते मोटरसायकलवाले व्यवसाय करतात, ते काय करणार? सगळ्यांना हा फटका बसलेला आहे. ठीक आहे, देशासाठी हा फटका आम्ही सहन करू. नक्कीच. खरं तर शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं नातं हे खूप जुनं आहे, त्यामुळे शिवसेनेसाठीच्या प्रश्नांची यादी खरं तर संपणार नाही. मात्र आपल्याला वेळेचं भान सुद्धा ठेवायला हवं. तुम्ही माझा कट्ट्यावरती आलात आणि सगळ्याच प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.
आहे